डॉक्टर बाबासाहेब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष तथा कामगार नेता नरसिंह दत्तू गायसमुद्र साहब के प्रयासों से दीवा गांव के मुमरा देवी कंपाउंड में तथागत भगवान गौतम बुद्ध के विहार का सुशोभीकरण किया गया। इस कारणवश सोमवार की शाम विहार में एक अभिवादन सभा का आयोजन किया गया था, जिसमें डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष के अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्र साहब, नाना गायसमुद्रे, सरला गायकर, सविता कदम, अमोल जादव, रोहित बागुल, इस्लाम इकबाल खान उर्फ अरफाज भाई, नवाज शेख, बरकत अली अंसारी, उगरी सोनोने, रमा शांताराम पगारे इत्यादि उपस्थित थे। इस अवसर पर विहार में भगवान की मूर्ति डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की मूर्ति की स्थापना की गई, उसकी यथोचित पूजा की गई, हार पुष्पहार अर्पण किया गया, सामुदायिक बुद्ध वंदना ली गई। बताया जाता है कि यहाँ पर सार्वजनिक लाइब्रेरी का भी लाभ आसपास की जनता उठाए, ऐसी अपील की गई है। मुमरा देवी कॉलनी येथे जी मनुबाई गॅलेक्सी जी बिल्डिंग आहे तिथे आपण आपल्या पक्षातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षातर्फे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांनी नरसिंह दत्तू गायसमुद्रे साहेबांनी बुद्ध विहाराची स्थापना केलेली आहे। त्यामध्ये सहभागी असलेले संपूर्ण भोईर कुटुंब त्यांचंही अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। आणि तसंच आम्ही इथे बुद्ध वंदना घेऊन या बुद्ध विहाराची सुरुवात करत आहेत। सर्वांनी हात जोडून आपण बुद्ध वंदना घेऊया। सर्वांना विनंती करतो। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि। तर मी पहिल्या संघटनेचे सर्व पदाधिकारी आहेत, मला एवढी नावं सांगता येणार नाही, पण मी त्यांचं मनपूर्वक आभार मानते तर तुमच्यामुळे हे योगदान पुढे आलं नाही। भोईर कुटुंबाचं योगदान आहेच, कारण ते थोडे आता त्रासात आहे, परंतु त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आपण सगळे एकत्र आलो पाहिजे। जसं तुम्ही स्थापना केली, बुद्ध विहाराची स्थापना झाली, त्यांचं जागेचं योगदान आहे, पण मूर्ती बसवण्यापासून असं तुम्ही सहकार्य करताय, तसंच त्या कुटुंबासाठी आपण त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे। चांगलं किंवा वाईट हे माहित नाही आपल्याला, परंतु जे काही म्हणतात त्यांच्याबद्दल तर त्यांना साथ देणं आपलं कर्तव्य माणूस म्हणून। बाबासाहेबांनी काय शिकवलं, माणसाला माणसासारखं जगू द्या। या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष माननीय नितीन भोईर या पुतळ्यासाठी भरपूर मोठा संघर्ष करून ह्या ठिकाणी पुतळा स्थापन करण्यासाठी मला डोंबिवलीवर ह्या ठिकाणी बोलवून त्यांनी पुतळ्याची स्थापना जवळजवळ ह्या पुतळ्याला आपल्या ही बिल्डिंग व्हायच्या आधी ओपन प्लॉट होता, त्यावेळेला ही पुतळ्याची आपली स्थापना कमीत कमी 10 ते 12 वर्षापूर्वी झाली होती। आणि तशा प्रकारे आज ह्या ठिकाणी बिल्डिंग बनली। बिल्डिंग बनल्याच्या नंतर आज ह्या ठिकाणी एक आपल्याला जागा मिळालेली आहे। या ठिकाणी आपण तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ह्या ठिकाणी स्थापना भोईर कुटुंबाच्या तर्फे आज ह्या ठिकाणी माननीय नितीन भोईर आमचे ह्या ठिकाणी नसले तरी त्यांचं सहकुटुंब सहपरिवार त्यांची फॅमिलीमधले सर्व घटक ह्या ठिकाणी उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्थापना करायची म्हणजे माझ्या मागं वारंवार लागले होते, साहेब तुम्ही या बघा आपल्याला स्थापना बाबासाहेब आंबेडकरांची करायची। मग आज ह्या ठिकाणी आम्ही ते बाबासाहेब आंबेडकरांची तथागत भगवान बुद्धांची स्थापना करून या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांना आम्ही वंदना घेऊन या ठिकाणी स्थापना करून आज सर्व भोईर कुटुंब व आमचे सर्व पक्षाचे आमचे गायकर मॅडम आहेत, गायकर साहेब आहेत, तसेच आमचे शंकर सावंत आहे, नाना गायसमुद्रे आहेत, नितीन भोईर आज आपल्यापाशी नाहीत उद्या येतील, त्या ठिकाणी त्यांना कितीतरी चांगलं वाटेल, बरं वाटेल, अशा प्रकारचे आम्ही आशा बाळगतो की लवकरात लवकर आमच्या घरात कुटुंबामध्ये येतील ही देखील मी या ठिकाणी आशा करतो। आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्थापना झाली ही सर्वात मोठा आनंद भोईर कुटुंबाला, आमच्या नितीन भोईरांच्या कुटुंबाला, घरातल्या सर्व परिवाराला झालेला आहे। आणि तसेच प्रकारे आमच्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील झाला आहे। तसेच आमचे अरबाज भाई देखील या ठिकाणी, नवाज भाई देखील आहे, तसेच आमचे दावाडे साहेब देखील या ठिकाणी आहे। तसेच प्रकारे आमचे राहुल ह्या बजीत ह्या पक्ष स्थापन करण्याला पक्षामध्ये त्यांचं
राहुलचं सर्वात मोठं या ठिकाणी योगदान आहे की त्या ठिकाणी वेळेवेळेला जाऊन साहेब आपल्याला असं करायचं, साहेब आपल्याला तसं करायचं. नितीनच्या नंतर जर कोणी असेल तर राहुल आहे आणि त्यांनी सर्व पक्षाचा हातभार असेल, कुठंही तरी धावपळ करायची असेल किंवा कुठे उभा राहायचं असेल, कुठं मुलं न्यायचे असले तर राहुल या ठिकाणी युवा आघाडीचा कार्यकर्ता आहे आणि ती पूर्णपणे त्या ठिकाणी मेहनत करतो. इथं थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम.